अखेर बीडच्या जेलरची उचलबांगडी। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। काल जन आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडच्या जेलमध्ये जेलर्स धर्मांतराचे रॅकेट चालवित असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याची तातडीने बदली करण्यात आली आहे। बीडहून थेट नागपूरला रवानगी करण्यात आलेल्या गायकवाड यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिलेली आहे। जेलमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड करणे, कैद्यांकडून स्वतःची खासगी कामे करून घेणे आणि धर्मांतराचे रॅकेट चालवणे असे अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले। काही कैद्यांनीच आपल्या वकिलांच्या मार्फत गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांचा छळ करत असल्याची माहिती दिली होती। यामुळे प्रचंड खळबळ उडालेली होती। या जेलमध्ये एक ख्रिश्चन धर्मगुरूही वारंवार येत असल्याचे या कैद्यांचे म्हणणे होते। जेलमधील हिंदू देवदेवतांचा तसबिरी आणि महापुरुषांच्या तसबिरी काढून त्या ठिकाणी बायबलमधील वचने लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप काल गोपीचंद पडळकरांनी केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर पेट्रस गायकवाड यांच्यावर आता शासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष वेधलेले असतानाच आज सकाळी त्यांच्या बदलीचे आदेश आले असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता बीडमधील त्यांच्या कारनाम्यांची चौकशी होणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गोपीचंद पडळकरांनी कालच्या जन आक्रोश मोर्चात आणखीन काही मुद्दे मांडलेले होते। यामध्ये शहरातील अतिक्रमणाचा आणि नदीतील अतिक्रमणाचा मुद्दाही चर्चेत आलेला होता। गोपीचंद पडळकरांचे आरोप आणि त्यानंतर जेलर यांची झालेली बदली पाहिले तर आता पडळकरांनी बीडच्या जन आक्रोश मोर्चात मांडलेल्या मुद्द्याची दखलही गंभीरपणे घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आता नेमके काय घडते हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।